हिंगोली जिल्ह्यात हनी ट्रॅपचं मोठं रॅकेट उघड झालंय। वसमत शहरात मैत्रीच्या नावाखाली लोकांना जाळ्यात ओढलं जात होतं। अश्लील व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल केलं जात होतं। पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केलाय। जे आहेत ते फोटो आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत, अश्लील व्हिडिओ जे आहेत ते काढले गेले आणि नंतर ते व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी त्यांना देऊन त्यांच्याकडनं खंडणीची मागणी केली गेली। बोलून त्या ठिकाणी पीडिताचे जे आहेत ते फोटो आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत, अश्लील व्हिडिओ जे आहेत ते काढले गेले आणि नंतर ते व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी त्यांना देऊन त्यांच्याकडनं खंडणीची मागणी केली गेली। काही कुठे आपल्या नोटीसमध्ये असेल, माहिती असेल तर आपण बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला या आणि या लोकांविरुद्ध तक्रार दिली तर आपलं नावही गोपनीय ठेवलं जाईल आणि आरोपीवरती आणखी कडक कारवाई करायला आम्हाला मदत होईल। पुढे भविष्यात मोक्कासारख्या काही कलम याच्यामध्ये लावता येतील का याबाबतही विचार चालू आहे। आरोपी आधी नागरिकांशी मैत्री करत, त्यांचा विश्वास संपादन करत आणि त्यानंतर त्यांना एकांतात तो न्यायचा। तिथं गुप्तपणे कॅमेरे लावले असायचे, अश्लील व्हिडिओ शूट केले जायचे। त्यानंतर सुरू व्हायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जायची आणि मोठ्या रकमेची मागणी केली जायची। मैत्रीचा आमिष आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगसाठी एक सापळा रचलेला असायचा आणि या हनी ट्रॅपमध्ये अनेक नागरिकांची फसवणूक हिंगोली भागात बघायला मिळाली होती। या प्रकरणात आता आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांनी आणि तक्रारदारांना समोर येण्याचं आवाहन केलं जाईल। त्याचबरोबर नाव तक्रार करतानाही आणि त्यानंतरही गुप्त ठेवलं जाईल अशीही हमी पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे आणखी काही तक्रारदार फसवणूक झालेले पुढे येतात काय बघावं लागेल।